सायखेडा येथे श्री बालाजी भगवान संस्थानाच्या वतीने आणि महंत श्री श्री 1008 स्वामी कमलाकांतचार्यजी महाराज यांच्या पावन मार्गदर्शनाखाली गंगा दशहरा निमित्त गंगा पूजन सोहळा भक्तिभावात पार पडला। गुरुवार दिनांक 5 जून 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता गंगा पूजनाचा कार्यक्रम गोदातीरी आयोजित करण्यात आला होता। या शुभ प्रसंगी काकडा भजन मालिका या भक्तिपूर्ण पुस्तकाचे प्रकाशन व लोकार्पण सोहळा श्री लक्ष्मी व्यंकटेश मंदिर सायखेडा येथे संपन्न झालाय। कार्यक्रमास परिसरातील भाविकांची मोठी उपस्थिती लाभली। सर्व भक्तांनी कार्यक्रमाचा भक्तिभावाने लाभ घेतला। श्रीमन्नारायण आज गंगा स्वर्गातून पृथ्वीवरती गंगा अवतरली, तो समस्त मानव जातीसाठी अमृततुल्य असा दिवस। त्यातच आज जागतिक पर्यावरण दिवस असा दुहेरी दुग्ध शर्करा योग आज या ठिकाणी घडून आलेला आहे। आपल्या येथील व्यंकटेश मंदिरामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे गंगा गोदावरीची आरती ह्या दिवशी आपण मोठ्या भक्तिभावानं, उत्साहानं आणि तळमळीनं करत असतो। सायखेड्यामध्ये अनेक मंदिरांची मांदियाळी आहे। वर्षभर सर्वच मंदिरांमध्ये काकडा भजन असेल, कीर्तन असेल, कथा असेल, हरिपाठ असेल किंवा अन्य कार्यक्रम असतील, त्या कार्यक्रमांच्या माध्यमातून भक्तांची रेलचेल सर्वच मंदिरांमध्ये वर्षभर आपल्याला बघायला मिळते आणि त्यातूनच आपली संस्कृती टिकून राहते। संस्कृती वाढीसाठी पोषक असं वातावरण निर्माण होते। याचं सर्व श्रेय आदरणीय या मंदिराचे संस्थापक श्री श्री वैकुंठवासी 1008 बलिभद्राचार्यजी महाराज, त्यांचे शिष्य वैकुंठवासी श्री श्री 1008 शतायुषी स्वामी षटकोपाचार्यजी महाराज, त्यांचे शिष्य वैकुंठवासी श्री श्री 1008 कृष्णमाचार्यजी महाराज आणि सध्या या मंदिराचं महंतपद, पुजारीपद जे भूषवत आहेत, स्वीकारलेलं आहे असे महंत श्री श्री 1008 कमलाकांतचार्यजी महाराज, त्याचप्रमाणे उपस्थित असलेले नृसिंह मंदिराचे मठाधिपती महंत रघुनंदनदासजी महाराज, आपल्या सर्वांना पूजा अर्चेच्या निमित्तानं ज्ञात असलेले बापू मुळे, ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।